नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कॉमेडी विथ SKBच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहे इथे संक्रांतीच्या खरेदीसाठी. अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही सोने चांदीच्या खरेदीसाठी गेलेलो होतो, पण बायकांची खरेदी कधीच कंप्लीट होत नाही ना. तर ऐन संक्रांतीच्या दिवशी आम्ही आज आलेलो आहे इथे. आता बघा इथे आमची खरेदी चालू आहे, कर्वे निवडणं चालू आहे. भले ते एका दिवसासाठी का लागेना, पण इतकं बघून घेण्यात येत आहे ना. तुम्ही बघू शकता, इतकं चेक करून घेता येत ना कर्वे, म्हणजे त्याची काही लिमिटच नाही आहे. इथे आम्हाला एक बाबा दिसले, त्यांना इथे ताईंनी पैसे दिलेत आणि मग आता आम्ही पुढे चाललो आहे. अजून भरपूर खरेदी राहिलेली आहे इथे. म्हणजे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये किती गर्दी आहे आज आणि एवढं छान छान सामान आलेलं आहे ना, बघूनच डोळ्यांना असं होतंय की काय काय घ्यावं आणि काय काय नाही. इथे लगबग तर बघू शकता तुम्ही. बघा आता बायकांची बांगड्या भरण्याची लगबग चालू आहे. किती छान कलरफुल रंगीबेरंगी बांगड्या, वाण, म्हणजे तुम्ही बघू शकता जिकडे नजर टाकाव ना तिकडे बस बायकांचा घोळका दिसतोय. आणि आता असं वाटतंय की इथे काही पसंत आलेलं नाही आहे आम्हाला, त्यामुळे आता आम्ही इथून रोड क्रॉस करून पुढे बघणार आहोत. आता बांगड्या, छान छान बांगड्या. आज कसं असतं, संक्रांतीचा सण आणि बांगड्या नाही भरल्या म्हणजे मेन तर बांगड्याच असतात. सवासनींचा सण आहे हा, बांगड्या मेन असतात. त्यामुळे आज आम्ही आता सगळ्याजणी इथे बांगड्या भरणार आहोत. कलर एवढे आहेत ना, इतकं कन्फ्यूज होतं आहे की कोणता कलर निवडावं, कोणता कलर भरावं. कारण असं आहे ना की तो हातात नेहमी आता 8 ते 15 दिवस ठेवायचा आहे, तर चांगला पण दिसला पाहिजे. तुम्ही आतमध्ये बघू शकता, आतमध्ये पण एवढे छान छान कलर आहेत ना, खूपच छान छान कलर. कन्फ्यूज होतं आहे आम्ही, जेवढं जास्त बघतोय तेवढं जास्त कन्फ्यूज होतो आहे. गळ्यातले, नाकातले, कानातले, गर्दी तर बघू शकता तुम्ही. म्हणजे अक्षरशः बघा तुम्ही, असं बोलायला सुद्धा हे नाही आहे. पण इथे आम्ही एकच कलर सगळ्यांनी चॉईस केला, तो भरून घेतला आणि आम्ही आता पुढे निघालो आहे. अजून थोडंफार अजून आमचं सामान बाकी होतं वाहनांचं द्यायला घ्यायला, ते आम्ही घेतलं. आणि ऊन बघा किती झालेलं आहे. मग आम्ही आता पटपट चाललो आहे. मध्येच रसवंती दिसली, थंडगार रस पिऊन घेऊ म्हटलं. संक्रांत म्हणजे काय, हळूहळू उन्हाळा चालू झाला आणि आज एवढं ऊन, एवढी गरमी झाली ना, ते रस बघून आहे ना असं वाटलं कधी रस पितो आणि कधी नाही. आणि एकदम छान बर्फाचा रस मागवला आम्ही. त्यावर आता काळं मीठ वगैरे टाकून घेतलं आणि छान असं मस्त एन्जॉय करतोय आता रस. अजून भरपूर काही कामं बाकी आहेत. आता हा रस एन्जॉय करून घरी जायचं आहे, स्वयंपाक करायचा. तर बघू शकता तुम्ही इथे मी घरी आल्याबरोबर चेंज केलं आहे, पीठ भिजवून घेतलं आहे, लगेच मसाला भाजून घेतला आहे आमटीसाठी. इथे डाळ लावली आहे आपली पुरणाची. लगबग लगबग असते हा संक्रांतीच्या दिवशी, काहीच कळत नाही वेळ कसा निघून जातोय. इथे मसाला काढून घेतला आहे आता आमटीचा, थोडाफार राहिला आहे तो काढून लगेच फोडणीला घालायचं आहे आमटीला. आमटी फोडणी दिली इथे. आणि आता इथे खिरीसाठी दूध पण उकळत ठेवलेलं आहे. बघा पुरण बघू शकता तुम्ही, किती छान पुरण पण केलेलं आहे. कसं असतं ना, पुरणाचा स्वयंपाक आहे ना, म्हणजे अशा सणाच्या दिवशी जर आपण नाही केलं ना, तर ते सण अधुरा अधुरा वाटतो. त्यामुळे पुरण, खीर असं परिपूर्ण स्वयंपाक पाहिजेच आहे. कारण याच निमित्ताने आपण पण खातोय. बघा आता इथे पुरणाची डाळ गाळून घेण्यात येत आहे. आता आमचं मेंबर बघा तुम्ही कसं एकदम भिडलेलं आहे. लवकर आम्हाला वाण द्यायला पण जायचं आहे, त्यामुळे पटपट स्वयंपाक आवरून घेतलेला आहे आम्ही. आता इथे खिरीचं पण दूध गरम झालेलं, मी तवा ठेवलेला. चला मी आता पोळ्या करून घेते, भेटू आपण नेक्स्ट पूजेला. तर इथे बघू शकता तुम्ही, मी तयार होऊन आता कर्वे मांडून घेतलेत. कर्व्यांमध्ये वाण भरून घेतलेलं आहे, हळदी कुंकू लावून कर्व्याची पूजा करून घेतलेली आहे. कसं असतं, प्रत्येक गोष्टीचं काही ना काही महत्त्व असतं. ते पूर्वजांनी लावलेलं आहे, तर त्याचं काही ना काही महत्त्व आहेच आणि तीच आपण जपायलाच पाहिजे. आपल्या पण येणाऱ्या पिढीला आपण ते दाखवायला पाहिजे. आपण समजून घेतलं तेव्हाच ते दाखवणार आहे. चला तुम्ही बघू शकता, आम्ही इथे पूजा करून आता लगे रिक्षामध्ये बसलेलो आहे. वाण देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत सर्वजण. थोडं मंदिर दूर आहे, त्यामुळे आम्हाला रिक्षाने जावं लागत आहे. पण एवढा आम्हाला शीण होता कामाचा, पण तो सगळा गेलेला आहे. कारण एक मैत्रिणींसोबत जायचं आणि संध्याकाळची वेळ आणि वातावरण एवढं छान एकदम तयार होऊन जायचं म्हटल्यावर खूप मजा वाटते. तुम्ही बघू शकता आनंद म्हणजे तयार होण्याचा ना, असं काहीतरी कारण असलं ना लेडीजला, ती सगळं कामाचा शीण विसरून जाते. इथे बघू शकता तुम्ही, आम्ही वाण देऊन दिलं आहे आता विठ्ठल रुक्मिणी. त्यानंतर आम्ही आमचा हळदी कुंकू लावतो आहे आता एकमेकींना. खूप मजाक चालू आहे आमची, तू नाव घे, तू नाव घे, एकमेकींची टिंगल उडवणं चालू आहे, नाव घे, नाव घे. आणि कसं असतं ना, या गोष्टीमध्ये वेगळीच मजा असते. या गोष्टी ना करायला खूप म्हणजे खूपच आनंद येतो. इथे बघू शकता तुम्ही आता एकमेकींना आम्ही कसं चिडवतोय, नाव घ्यायला लावतोय.
तर या गोष्टी ना अनुभवायला पाहिजेच प्रत्येकाने. आता इथे आमचं थोडंसं फोटोशूट, रील शूट चालू आहे. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही चालू असतं. तर आम्ही आता वाण देऊन बाहेर पडलोय. इथे लगेच आम्हाला एक आजोबा दिसले. फ्रेश बनाना चिप्स तळताना. मग काही मोह आवरला गेला नाही आमच्या या मेंबरला. घेतलंय यांनी आता गरम-गरम चिप्स काढणं चालू आहे इथे. त्यांनी मग आता ते चिप्स घ्यायचेच आहे असं ठरवलेलं आहे. त्यांचं बघून अजून एक मेंबर आले. ते सुद्धा म्हणे, "नाही मला घ्यायचेच आहे फ्रेश आहे चिप्स." छान. आणि आज उपवास दिवसभराचा. खूप असं पोटामध्ये ना आता कावळे ओरडायला लागलेत. घरी जाऊन आता पटकन जेवण करायचं आणि छान आरामशीर हे चिप्स वगैरे एन्जॉय करायचे. तर तुम्ही बघू शकता आता इथे सगळ्यांचं वाण दिलेलं आहे, चिप्स घेतलेले आहे. आता आम्ही रिक्षासाठी वेट करत आहोत आता. रिक्षा लागली की आम्ही लगेच आता घरी जाणार आणि छान खुशी बघा आमच्या मेंबरची चिप्स घेण्याची. इथे आम्ही आता पुन्हा बसलेलो आहोत आता रिक्षामध्ये आणि आता आम्ही निघत आहोत. चला तर मग आता तुम्ही कसं-कसं एन्जॉय केलं, कसं-कसं, काय-काय सेलिब्रेट केलं आम्हाला नक्की कळवा. व्लॉग कसा वाटला ते पण सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.